Hello students, today we have to see the next topic, that is thermodynamic properties of system and its type. Properties of system and its types. So before discussing these types of properties and thermodynamic property, we have to just see what we have covered until now. So from the beginning of the chapter, we have discussed the definition of thermodynamic, and that was the branch of chemistry or the branch of science which deals with the study of different forms of interconversion of different forms of energies and the quantitative relationship between them taking place in physical and chemical processes. After that, the most important terminologies we have seen, that is the system and surrounding and boundaries. What was system? The part of universe which is under thermodynamic investigation, that is called as system. म्हणजे आपण ज्या गोष्टीचा थर्मोडायनामिक्स मध्ये स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो? सिस्टम. सपोज दिस इज द सिस्टम अँड ऑल अदर थिंग्स आर सराउंडिंग. वी हैव डिस्कस्ड अर्लियर, all other things are the surroundings. What was the definition of surrounding? All the other parts outside the system. म्हणजे सिस्टीमच्या ही झाली सिस्टीम आणि सिस्टीमला सोडलं तर बाकीचं सगळं काय आहे? सराउंडिंग आहे. म्हणजे सिस्टीम वगळता इतर सर्व गोष्टी सराउंडिंग मध्ये येणार. आणि हे सपोज आपण या ठिकाणी सराउंडिंग लिहित आहे तर सराउंडिंग ही बाउंड्री पासून स्टार्ट होत असते. तर या सिस्टीमला सराउंडिंग पासून वेगळं करणारी जी वॉल आहे त्याला आपण काय म्हटलं होतं? त्याला म्हटलं होतं आपण बाउंड्री. अशा तीन टर्मिनॉलॉजीज झाल्या: सिस्टीम, सराउंडिंग आणि बाउंड्री. सिस्टीमला सराउंडिंग पासून सेपरेट करणारी जी वॉल आहे त्याला आपण बाउंड्री म्हटलं. एक वेळा डिफाइन करू आपण. व्हॉट इज सिस्टीम? द पार्ट ऑफ युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनामिक्स स्टडी म्हणू आपण किंवा इन्व्हेस्टिगेशन हे म्हणता येईल. द पार्ट ऑफ युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन इज नोन ॲज सिस्टीम. अँड व्हॉट इज सराउंडिंग? ऑल द अदर पार्ट्स ऑफ युनिवर्स outside the system is known as surrounding, and the wall separating the system from the surrounding is known as boundary. So these were the terms which we have discussed in the last period, and after that in the next lectures we have discussed the system, types of systems. टाइप्स ऑफ सिस्टीम मध्ये आपण तीन टाइपचे सिस्टीम्स पहिल्या लेक्चर नंतर आपण पाहिल्या होत्या. तर ह्याच्यामध्ये जी पहिली टाइपची सिस्टीम आहे ती आहे ओपन सिस्टीम, सेकंड इज क्लोज सिस्टीम अँड थर्ड वन इज आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीम मध्ये काय होते? द सिस्टीम विच कॅन एक्सचेंजेस बोथ एनर्जी as well as matter, that is known as open system. And the system which only exchanges energy with the surrounding but not the matter, that is known as the closed system. Then isolated system, the system which neither exchanges energy nor matter with the surrounding, that is known as the isolated system. म्हणजे जी सिस्टीम एनर्जी आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज करते त्याला ओपन सिस्टीम म्हटलं. जी सिस्टीम फक्त एनर्जी सराउंडिंग मध्ये एक्सचेंज करते त्याला आपण क्लोज सिस्टीम म्हटलं. आणि जी सिस्टीम एनर्जी आणि मॅटर दोन्हीही सराउंडिंग मध्ये एक्सचेंज करत नाही त्याला आपण आयसोलेटेड सिस्टीम म्हटलं. इथे एक्झाम्पल घेतलं आपण. ओपन बीकर असेल आणि या ओपन बीकर मध्ये हॉट वॉटर आपण घेतलेलं असेल तर हे हॉट वॉटर काय काय एक्सचेंज करेल? सराउंडिंग मध्ये एनर्जी, दॅट इज हीट, अँड हिअर मॅटर, दॅट इज वॉटर वेपर. म्हणजेच ही सिस्टीम ओपन असल्यामुळे एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर दोन्हीही काय करते? एक्सचेंज करते. ठीक आहे, त्यामुळे याला आपण ओपन सिस्टीम म्हटलं. त्यानंतर ही जर सिस्टीम आपण क्लोज केली तर यामधून वॉटर वेपर्स बाहेर येणार नाही, फक्त काय येणार? एनर्जी. म्हणजे जी सिस्टीम फक्त सराउंडिंग मध्ये एनर्जी एक्सचेंज करते त्याला क्लोज सिस्टीम म्हटलं होतं आपण. आणि एक थर्मली इन्सुलेटेड बीकर जर घेतला आपण
जसं थर्मस फ्लास्क असते त्या प्रकारे जर समजा आपण एखादं थर्मली इन्सुलेटेड व्हेसल घेतलं आणि त्या व्हेसलमध्ये थर्मली इन्सुलेटेड व्हेसलमध्ये जर हॉट वॉटर घेतलं तर याच्या वेपर्स बाहेर जाऊ शकत नाही, म्हणजेच इट कॅनॉट एक्सचेंज द मॅटर विथ द सराउंडिंग. सिमिलरली इट also cannot exchange the energy with the surrounding, and such a type of system this can be called as the isolated system. तर अशा प्रकारे आपण ओपन सिस्टीम पाहिलं, क्लोज सिस्टीम पाहिलं आणि आयसोलेटेड सिस्टीम पाहिलं. त्यानंतर जसं एखाद्या सिस्टीमचे टाइप्स असतात बरोबर आहे, त्यानंतर आपण बाउंड्रीचे टाइप सुद्धा पाहिले होते. बाउंड्रीचे टाइप कसे होते, दोन प्रकारच्या बाउंड्रीज होत्या व्हिजिबिलिटीनुसार. एक म्हणजे रिअल बाउंड्री आणि दुसरी म्हणजे इमॅजिनरी बाउंड्री. आणि कंडक्टिव्हिटीच्या बेसवर आपण दोन टाईपच्या बाउंड्रीज आणखी सांगितल्या होत्या. डायथर्मिक म्हणजे जर समजा हे जे बीकर आहे याच्यामधून हीट एक्सचेंज होते, या वॉल्समधून हीट बाहेर येते किंवा बाहेरची हीट आतमध्येही जाऊ शकते. अशा प्रकारच्या बाउंड्री वॉल्सला आपण काय म्हणतो, डायथर्मिक. पण इथे बघा आयसोलेटेड सिस्टीममध्ये ह्याच्या इन्सुलेटेड वॉल्स आहे. इन्सुलेटेडचा मिनिंग असा होते की आतमधली हीट ही सराउंडिंगमध्ये जाणार नाही आणि सराउंडिंगमधली हीट ही सिस्टीममध्ये येणार नाही, म्हणजेच देर इज नो एक्सचेंज ऑफ heat energy. Such a type of walls or boundaries are called as the adiabatic boundaries. So until now we have discussed all these things in the thermodynamics. Now today we have to see the properties of the system and the types of properties. There are two types of properties, extensive property and intensive properties. What is meant by extensive property now? The properties, the thermodynamic properties or properties, the property whose value, that means magnitude, the property whose value depends upon, this is the important word, depends upon the quantity of or the amount of matter present in the system is known as extensive property. So look at here, what is meant by extensive property? The property whose value, म्हणजे प्रॉपर्टीची व्हॅल्यू म्हणजे मॅग्निट्यूड. सपोज आपण 100 ग्रॅम म्हणतो, 200 ग्रॅम म्हणतो बरोबर आहे, तर ही झाली मॅग्निट्यूड किंवा ही झाली व्हॅल्यू. तर अशा प्रकारे प्रॉपर्टीची काय असते, मॅग्निट्यूड किंवा व्हॅल्यू असते. ही व्हॅल्यू किंवा मॅग्निट्यूड कशावर डिपेंड असायला पाहिजे, अमाऊंट ऑफ मॅटर. कशावर डिपेंड असते, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. म्हणजे सिस्टीममध्ये जितकं मॅटर असेल त्या मॅटरनुसार त्याचे प्रॉपर्टीची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. म्हणजे मॅटरचा अमाऊंट चेंज झाला तर प्रॉपर्टीची व्हॅल्यू चेंज होत असेल तर त्याला आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट इज मास, और इट कॅन ऑल्सो बी कॉल्ड एज वेट इन केमिस्ट्री बट नॉट इन फिजिक्स. In physics, mass and weight are different things, but in chemistry, mass can be called as weight, or mass and weight are the same thing. Mass, volume, internal energy, enthalpy, entropy,
gives free energy, number of moles and heat capacity. All these are the thermodynamic properties. यांना काय म्हणतो आपण? thermodynamic properties, because these properties are associated with the system. Mass, volume, internal energy, enthalpy, entropy, gives free energy, number of moles, heat capacity. These are the extensive property. Why they are extensive property now? So first of all we will see volume. Suppose हा बीकर आहे, या बीकर मध्ये आपण जास्तीत जास्त 1 लिटर ही मार्क आहे, 1 लिटर 1 लिटर इतकं काय घेऊ शकतो आपण? अमाऊंट घेऊ शकतो. जर अमाऊंट हा इतका असेल तर आपण नक्कीच त्याला काय म्हणू? हा अमाऊंट किती आहे? 1 लिटर आहे, बरोबर आहे. तर व्हॉल्यूम काय झाला मग? व्हॉल्यूम इज 1 लिटर और 1 dm cube. If you decrease the amount by half, म्हणजे जर समजा आपण याच्यामधून तुम्ही ड्रॉ करताय, जर सपोज हे 1 लिटरची मार्क आहे आणि आपण जर समजा हा जो वॉटर म्हणा किंवा मिल्क म्हणा हे जर याच्यामधून काढून टाकलं आपण, आणि काढून टाकल्यानंतर आपल्याला ते दिसून येईल या लेवलला, तर या लेवलला सपोज ते 1/2 लिटर आहे, हा व्हॉल्यूम सेकंड म्हणा, तर इथे 1/2 dm क्यूब, बरोबर. म्हणजे याच्यामधलं जे मॅटर आहे ते आपण काढून टाकलं. पहिल्या बीकर मधला व्हॉल्यूम जो V1 1 dm क्यूब किंवा 1 लिटर आहे तो इतका आहे याचा अमाऊंट, बरोबर आहे. म्हणून याची व्हॅल्यू किती आहे? 1 लिटर आहे किंवा 1 dm क्यूब आहे. व्हॉल्यूमची व्हॅल्यू किती आहे? 1 dm क्यूब किंवा 1 लिटर आहे. पण सपोज आपण जर समजा हे मॅटर काढून टाकलं आणि इतकंच केलं तर या मॅटरची व्हॅल्यू किती झाली? या प्रॉपर्टीची व्हॅल्यू म्हणजे व्हॉल्यूमची व्हॅल्यू किती झाली? 1/2 dm क्यूब किंवा 1/2 लिटर. म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर कमी झालं तर प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा काय झाली? कमी झाली. प्रॉपर्टी कोणती आहे आपली? व्हॉल्यूम. प्रॉपर्टी कोणती आहे? थर्मोडायनामिक प्रॉपर्टी कोणती आहे? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम बद्दल बोलत आहे आपण. तर व्हॉल्यूम किती झाला? 1/2 dm क्यूब. सपोज मी आता या बीकर मध्ये आणखी मॅटर टाकलं तर व्हॉल्यूमची प्रॉपर्टी व्हॅल्यू वाढवून किती होऊन राहिली? ती 1 dm क्यूब. म्हणजेच मॅटर वाढलं तर व्हॅल्यू वाढते, मॅटर कमी झालं तर प्रॉपर्टीची व्हॅल्यू कमी होते. लक्षात आलं का तुमच्या? तर म्हणून व्हॉल्यूम काय आहे? व्हॉल्यूम काय आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात सांगतो की एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असेल. जर समजा मॅटर कमी झालं तर प्रॉपर्टीची व्हॅल्यू कमी होत असेल, मॅटर वाढलं तर प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढली पाहिजे. म्हणजे कशावर डिपेंड आहे? द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ मॅटर. प्रॉपर्टीची व्हॅल्यू कशावर डिपेंड करते? अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड करते. अंडरस्टूड? त्यानंतर मास किंवा वेट. मासपेक्षा तुम्हाला वेट जास्त लवकर कळेल. तर वेट काय? Wait for a minute. Now we will discuss the next thermodynamic property, that is weight. Weight is the thermodynamic property. We have to see whether it is extensive property or intensive property. So for that sake we have taken the weight as a thermodynamic property. आता हे weight हे thermodynamic property आहे. Suppose एखादा आपण आयर्न क्यूब घेऊ, लोखंडाचा एखादा पीस म्हणू आपण याला, लोखंडाचा पीस घेऊ. तर या लोखंडाच्या पीस मध्ये जे अमाऊंट ऑफ मॅटर आहे ते इतकं दिसत आहे आणि याची जी व्हॅल्यू आहे, वेटची व्हॅल्यू आहे इथे 500 ग्रॅम.
पण आता समजा ह्याच आयन पीसचा साईज वाढला, याच्यामध्ये मॅटर वाढवला आपण सपोज, आता तुम्हाला नक्कीच डायग्राम वरून दिसत आहे की इथे काय वाढलेली आहे, अमाऊंट ऑफ मॅटर वाढलेलं आहे. अमाऊंट ऑफ मॅटर जर वाढलं तर याचं वेट, याचं वजन सपोज किती झालं, 1000 ग्रॅम. म्हणजे इथे दिसून येते तुम्हाला की अमाऊंट ऑफ मॅटर कमी, तर थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीची व्हॅल्यू कशी आहे तितकी आहे, आणि याच्यापेक्षा अमाऊंट ऑफ मॅटर इथे वाढलेलं आहे, म्हणून थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा काय झालेली आहे, वाढलेली आहे. म्हणजेच हे थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी जे की वेट आहे त्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड करून राहिली, अमाऊंट ऑफ मॅटर. कमी आहे तर व्हॅल्यू कमी आहे, अमाऊंट ऑफ मॅटर जास्त आहे तर व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे कशावर डिपेंड करते ही व्हॅल्यू, अमाऊंट ऑफ मॅटर. म्हणून आपण इथे डिफाइन करत आहे द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू, द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन the amount of matter present in the system. Amount of matter present in the system is known as extensive property. ठीक आहे. आता ह्याच्या इतर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, जसं की इंटरनल एनर्जी आहे, एन्थाल्पी आहे, एंट्रोपी आहे, गिब्स फ्री एनर्जी आहे. दीज आर द एनर्जी. जितकं जास्त मॅटर असेल तितकी जास्त एनर्जी. समजा आपण एवढासा फटाका घेतला, क्रॅकर, बरोबर आहे, त्याच्यामध्ये एवढंच मॅटर आहे, एवढीच बारूद आहे, तर त्याचा आवाज तुम्ही इमॅजिन करा. त्यानंतर जर समजा आपण त्याच्यामध्ये मॅटर जर जास्त घेतलं तर त्याला ब्लास्ट केल्यानंतर त्याचा आवाज म्हणजे किती, जर कमी क्रॅकर असेल तर कमी साऊंड एनर्जी बाहेर पडेल, आणि जास्त मॅटर असेल तर जास्त एनर्जी बाहेर पडेल. म्हणजे एनर्जी, कोणत्याही प्रकारची एनर्जी असो, ती कशावर डिपेंड करते, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन इट. म्हणून या प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा कशावर डिपेंड करेल, अमाऊंट ऑफ मॅटर. दीज आर द एनर्जीज. अँड अपार्ट फ्रॉम दिस we will discuss this property in the latter part of the chapter. Then next is number of moles. Number of moles हे मास वर डिपेंड करते, की जितकं मास असेल तितके नंबर ऑफ मोल्स असेल. म्हणजे शेवटी नंबर ऑफ मोल्स सुद्धा काय आहे, कशावर डिपेंड आहे, अमाऊंट ऑफ मॅटर. म्हणून ही सुद्धा काय आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अँड हीट कॅपॅसिटी, this heat capacity we will discuss in few minutes. So all these are the examples of extensive property. आणि हे इम्पॉर्टंट आहे, एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. बोर्ड एक्झाम मध्ये एक्झाम्पलवर क्वेश्चन असेल, MCQs विचारला जाऊ शकते, किंवा याच्यावरती तसाही क्वेश्चन फॉर्म होते, म्हणून इम्पॉर्टंट आहे एक्झाम्पल्स. त्यानंतर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय म्हणतो आपण, द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डज नॉट डिपेंड अपॉन, पूर्ण लिहून देतो, the property whose value does not depend upon कशावर, does not depend upon the amount of matter present इन द सिस्टीम मध्ये किती मॅटर आहे याच्यावर या प्रॉपर्टीची व्हॅल्यू डिपेंड राहत नाही. म्हणून अशा प्रॉपर्टीजला आपण काय म्हणतो, इज नोन ॲज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डज नॉट डिपेंड अपॉन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. एक वेळा आपण हायलाइट करू, व्हॅल्यू, प्रॉपर्टीची व्हॅल्यू कशावर डिपेंड नाही आहे, डज नॉट डिपेंड अपॉन द अमाऊंट ऑफ मॅटर. अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड करत नाही. फॉर एक्झाम्पल, बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट माहिती आहे, वॉटरचं बॉइलिंग पॉइंट किती आहे, व्हॉट इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस. जे वॉटर आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. मग आता इतकंसं वॉटर घेतलं
त्याचा मास कसा आहे, अमाऊंट ऑफ मॅटर कसा आहे, कमी आहे. पण जर समजा तुम्ही इतकं वॉटर घेतलं तर याचा अमाऊंट ऑफ मॅटर कसा आहे, कसा दिसून राहिला, जास्त की कमी. डेफिनेटली द अमाऊंट ऑफ मॅटर इज मोर इन दिस बीकर. या बीकर मध्ये अमाऊंट ऑफ मॅटर जास्त आहे, म्हणून काय याचा बॉइलिंग पॉइंट 1000 डिग्री सेल्सिअस नाही आहे ना. याचा बॉइलिंग पॉइंट 1000 डिग्री सेल्सिअस राहणार का. दिस इज वॉटर अँड दिस वन इज ऑल्सो वॉटर. हे सगळं वॉटरच आहे. या वॉटरचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि या वॉटरचा बॉइलिंग पॉइंट सांगा किती येऊ शकतो. मग किती यायला पाहिजे, 100 डिग्री सेल्सिअस. अमाऊंट ऑफ मॅटर कितीही असो, प्रॉपर्टीची व्हॅल्यू अफेक्ट करत नाही. प्रॉपर्टीची व्हॅल्यू या मॅटरवर, अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड करत नाही. म्हणजे याचा बॉइलिंग पॉइंट तेवढाच राहील. कमी वॉटर असताना अमाऊंट ऑफ मॅटर, मॅटर कोणता आहे इथे, वॉटर. मॅटर कोणता आहे इथे, वॉटर. इथे मॅटर कोणता आहे, वॉटर. तर अमाऊंट ऑफ मॅटर म्हणजे वॉटर कमी आहे तरी बॉइलिंग पॉइंट किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे. आणि अमाऊंट ऑफ मॅटर दॅट इज वॉटर, अमाऊंट ऑफ मॅटर इथे जास्त आहे तरीही बॉइलिंग पॉइंटची व्हॅल्यू, बॉइलिंग पॉइंट या प्रॉपर्टीची व्हॅल्यू काय आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर कमी झालं किंवा जास्त झालं त्याचा फरक या व्हॅल्यूवर पडत नाही. म्हणजेच ही व्हॅल्यू, ही जी व्हॅल्यू आहे थर्मोडायनामिक प्रॉपर्टीची व्हॅल्यू, इट डज नॉट डिपेंड अपॉन द अमाऊंट ऑफ मॅटर. म्हणजेच बॉइलिंग पॉइंट काय झाला आता, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह म्हणजे नॉट डिपेंड अपॉन द अमाऊंट ऑफ मॅटर. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण. बॉइलिंग पॉइंट झाल्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल इज डेन्सिटी. आपल्याला माहित आहे डेन्सिटी, वॉटरची डेन्सिटी असते 1 ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर. 1 ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर म्हणजे एका क्यूबिक सेंटीमीटर मध्ये मास किती राहते, 1 ग्रॅम. बरोबर आहे. एका सेंटीमीटर क्यूब मध्ये 1 ग्रॅम इतका मास राहते. आणि वॉटर कुठलंही घ्या तुम्ही, म्हणजे कितीही घ्या, इतकं जरी वॉटर घेतलं तरी त्याची डेन्सिटी किती राहते, 1 ग्रॅम पर सीसी म्हणजे 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि इतकं जरी वॉटर घेतलं आपण, अमाऊंट ऑफ मॅटर जास्त जरी घेतलं तरी इथे डेन्सिटीची व्हॅल्यू किती राहील, 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब राहील. म्हणजेच अमाऊंट ऑफ मॅटर कमी आहे तरी 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे आणि अमाऊंट ऑफ मॅटर हे जास्त आहे तरीही डेन्सिटीची व्हॅल्यू बदलत नाही. अमाऊंट ऑफ मॅटर बदललं पण व्हॅल्यू बदलत नाही. म्हणून ही जी डेन्सिटी, ही जी थर्मोडायनामिक प्रॉपर्टी आहे याची व्हॅल्यू अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड करत नाही. म्हणून इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्यानंतर आणखी काही एक्झाम्पल्स आपण इथे घेऊ शकतो. First we have seen the boiling point, next is melting point, then freezing point, then pressure, then temperature, refractive index. refractive index physics मध्ये शिकायला मिळते तुम्हाला. refractive index mu sin I upon sin R. Then surface tension, then viscosity, density, specific heat capacity, molar heat capacity, etc. इतके सगळे एक्झाम्पल्स हे कशाचे आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे. कोणते कोणते, बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट, प्रेशर, टेम्परेचर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स,
surface tension, viscosity, density, specific heat capacity, molar heat capacity. All these are the intensive property. आता मेल्टिंग पॉइंट पहा. समजा आपण हा आइस क्यूब घेतला. दिस इज द आइस क्यूब. सर्वांच्या घरी करू शकता आइस क्यूब. तर आइस क्यूब जो घेतलेला आहे आपण कशाचा बनलेला आहे? मॅटर कोणता आहे? आइस. आइस बरोबर आहे. मॅटर कोणता आहे? आइस आहे. आता मला सांगा आइसची मेल्टिंग पॉइंट किती असते? मेल्टिंग पॉइंट ऑफ वॉटर किती असते? मेल्टिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 0 डिग्री सेल्सिअस. वॉटरचा मेल्टिंग पॉइंट किती असते? 0 डिग्री सेल्सिअस. आणि आइस काय? वॉटरच आहे. तर याचा मेल्टिंग पॉइंट किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस आहे. मग हा एवढ्या आकाराचा आइस क्यूब घेतला आपण, म्हणजे अमाउंट ऑफ मॅटर इतका आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आता जरा मोठा घेऊ आपण. After watching this diagram, you can feel that the amount of matter in this ice cube is more than this one. याच्यापेक्षा जास्त अमाउंट ऑफ मॅटर याच्यामध्ये आहे. मग व्हॅल्यू बदलायला पाहिजे का? व्हॅल्यू बदलायला पाहिजे, पण व्हॅल्यू बदलत नाही. इथे सुद्धा मेल्टिंग पॉइंट ऑफ आइस किती राहील? 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे अमाउंट ऑफ मॅटर बदललं पण व्हॅल्यू बदलत नाही. काय म्हटलं मी परत सांगतो. अमाउंट ऑफ मॅटर कमी होतं, जास्त झालं, म्हणजे अमाउंट ऑफ मॅटर बदललं, चेंज झालं, पण व्हॅल्यू चेंज होत नाही. म्हणजे ही जी प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे, प्रॉपर्टी कोणती आहे? मेल्टिंग पॉइंट. प्रॉपर्टी कोणती आहे? मेल्टिंग पॉइंट. इथे दिला आपण मेल्टिंग पॉइंट. तर या मेल्टिंग पॉइंट या प्रॉपर्टीची व्हॅल्यू चेंज होत नाही. म्हणजे ती व्हॅल्यू या अमाउंट ऑफ मॅटरवर डिपेंड करत नाही. म्हणून मेल्टिंग पॉइंटला आपण काय म्हणतो? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. डिपेंड करत नाही, अमाउंट ऑफ मॅटरवर डिपेंड करत नाही, म्हणून इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि इथे अमाउंट ऑफ मॅटरवर डिपेंड करते. अमाउंट ऑफ मॅटर बदलला तर प्रॉपर्टीची व्हॅल्यू बदलली, डिपेंड करते, म्हणून एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर अशा प्रकारे याच्यामध्ये आपण पाहिलं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इथे पाहिलं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता याचे बाकीचे जे एक्झाम्पल आहेत ते सुद्धा एक्सप्लेन करू शकतो आपण, पण तुम्हाला समजायला हे एक्झाम्पल छान आहे. आता टेम्परेचर पहा. टेम्परेचर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये लिहिलेलं आहे. का बरं लिहिलेलं आहे? त्याचं कारण असं आहे, जर समजा तुम्ही आपल्या बॉडीचं टेम्परेचर जर पाहाल, सपोज पूर्ण बॉडीचं टेम्परेचर आज 40 आहे. आज किती आहे? 40 आहे. मग तुम्ही माझ्या करंगळीला हात लावला तर तिथे टेम्परेचर किती राहील? 40 राहील. बरोबर आहे. तिथे अमाऊंट ऑफ मॅटर कमी. पण पूर्ण समजा आपण पूर्ण हाताला जर टेम्परेचर पाहिलं तर बदलायला पाहिजे का? नाही, कारण टेम्परेचरची व्हॅल्यू हे अमाऊंट ऑफ मॅटरवर डिपेंड करत नाही. दुसरी गोष्ट, समजा हा हॉल आहे. या हॉलमध्ये इथे जर चेक केलं तर 40 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर आहे. मग मला सांगा, जर मॅटर वाढवलं आपण पूर्ण हॉलमध्ये चेक केलं तर टेम्परेचर किती राहायला पाहिजे? बदलेल का? नाही बदलत. मग ज्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू अमाऊंट ऑफ मॅटरनुसार बदलत नाही, चेंज होत नाही, त्याला आपण काय म्हणतो? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अँड टेम्परेचर इज द एक्झाम्पल ऑफ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्यानंतर आणखी एक्झाम्पल घेऊ आपण विस्कॉसिटी. विस्कॉसिटी म्हणजे काय होते? चिकटपणा किंवा चिकटपणाच म्हणू आपण विस्कॉसिटीला. विस्कस असते काही मॅटर, जसं हनी, शहद. शहदाचा एक थेंब आपल्या पोटावर ठेवून पाहू आपण आणि त्याचा चिकटपणा पहा, त्याचा विस्कॉसिटी पहा, अनुभवता येईल तुम्हाला. आणि जर समजा इतकं हनी घेतलं त्याच्यामध्ये त्याची चिकटपणा वेगळी होऊन जाईल का? नाही होणार. जर जितकं विस्कॉसिटी एका ड्रॉपमध्ये आहे हनीच्या, तितकीच विस्कॉसिटी त्याच्या जास्त अमाऊंटमध्ये सुद्धा राहील. म्हणजे विस्कॉसिटीची व्हॅल्यू त्याच्या मॅटरच्या अमाऊंटनुसार बदलत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर विस्कॉसिटी काय झाली? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता तुम्हाला डिफिकल्ट जाईल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहिती आहे तुम्हाला? साइन आहे अपॉन साइन आहे. 10th मध्ये शिकलेलं आहे तुम्ही. म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स.
त्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, मोलर हीट कॅपॅसिटी आणि तुम्हाला इकडे हीट कॅपॅसिटी हे तुम्हाला लक्षात नसेल आले. तर याच्यासाठी आपल्याला 2 मिनिट